सुरुवातीला या रंगापासून स्टार्ट करायचं आहे. तर एक मॅजिक रिंग बनवायचा आणि यामध्ये 3 चेन करायच्या. 1 2 3 3 चेन म्हणजे एक डबल क्रोशिया झाला. आता हा एक डबल क्रोशिया पकडून परत समोर एक डबल क्रोशिया करायचा. या रिंगमध्ये सर्कलमध्ये 2 झाले. हा तिसरा. असे टोटल 16 डबल क्रोशे करायचे. 4 5 6. तर असे टोटल 16 डबल क्रोशे झाल्यावर दाखवते. 16 डबल क्रोशे झाल्यानंतर हे धागा ओढून घ्यायचा आणि हा सर्कल क्लोज करून घ्यायचा आणि याच्या थर्ड चेनमध्ये स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचा. त्यानंतर हा धागा कट करून घ्यायचा. झाल्यावर नेक्स्ट राऊंडसाठी हा ब्राऊन कलरचा धागा घ्यायचा आहे, म्हणजे तपकिरी रंगाचा. स्लिप नॉट करायची आणि कोणत्या पण एका डबल क्रोशियावर याला सिंगल क्रोशियाने जॉईन करायचं. त्यानंतर 1-2 चेन करायच्या आणि इथे दोऱ्याचा वेढा हुकवर घ्यायचा. एक दुसरा, दुसरा, हा तिसरा. असे 3 वेढे घेतल्यावर या सगळ्या वेड्याखालून हुक काढायची आणि वर बांधून घ्यायचं. हा एक झाला पॉप स्टिच. यानंतर एक चेन. आता असाच पॉप स्टिच नेक्स्ट डबल क्रोशियावर करायचा आहे. 3 वेढे घ्यायचे. 1 2 3. 3 वेड्यांच्या आतून हुक काढायची आणि बांधून घ्यायचं. परत एक चेन करायची आणि याच प्रकारे एक पॉप स्टिच करायचं. 3 वेढे घेऊन अशा प्रत्येक स्टिचवर 3 वेड्यांचा म्हणजे 3 लूप्सचा एक पॉप स्टिच करायचा आहे आणि एक चेन करायची आहे. तर हे आपले 16 डबल क्रोशे होते. तर 16 डबल क्रोशेवर 16 पॉप स्टिच करून घ्यायचे आहे. हे झाल्यावर दाखवते. असे पूर्ण 16 पॉप स्टिच करून झाल्याबरोबर प्रत्येक एका डबल क्रोशेवर करायचे आहे, नाही तर एक पाकळी कमी होईल आणि मग आपला साईज छोटा बनेल. हे झाल्यानंतर एक चेन केली आणि इथे थर्ड चेन मध्ये याला जोडून घ्यायचं स्लिप स्टिचने. हा लाईन पूर्ण झाला. एक चेन करून हा धागा कापून घेऊ. आता पुढच्या राऊंडसाठी या रंगाचा धागा घ्यायचा आहे पिवळा. एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि इथे 2 पॉप स्टिचच्या मधात जी एक चेन आहे, जी गॅप आहे, त्यामध्ये जोडायचा आहे हा धागा सिंगल क्रोशियाने. इथे पण 2 चेन घ्यायच्या आणि एक दोऱ्याचा विडा घ्यायचा. एक विडा घेतला, परत 2 3 आणि हा 4. असे 4 विडे हुकवून घ्यायचे आणि त्या 4 वेळा इथे आपल्याला 4 हाफ डबल क्रोशे करायचे. एक विडा घेऊन हुक काढून घ्यायची. नंतर पुन्हा एक विडा घेऊन हुक काढायचे. हे हाफ डबल क्रोशे होत आहेत. असे
4 हाफ डबल क्रोशे करायचे. हा चौथा. आणि मग आपल्या हुकवर 5 लूप्स येतील, त्या लूप्स मधून हुक काढायची आणि इथे बांधून घ्यायचं. इथे 2 चेन करायच्या. परत नेक्स्ट गॅप मध्ये असेच हाफ डबल क्रोशे करायचे. एक हाफ डबल क्रोशे, दुसरा, तिसरा आणि हा चौथा. टोटल 4 हाफ डबल क्रोशे झाल्यानंतर मग इथनं हुक काढून बांधून घ्यायचं. परत 2 चेन नेक्स्ट स्टिच मध्ये, नेक्स्ट गॅप मध्ये असे 4 हाफ डबल क्रोशे करायचे. अशा प्रकारे सगळ्या गॅप मध्ये आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहे. हुकवर 5 लूप्स येतील, त्यातून हुक काढून बांधून घ्यायचं आणि 2 चेनची गॅप ठेवायची. असे 16 गॅप मध्ये आपल्याला ह्या पाकळ्या बनवून घ्यायच्या. हे झाल्यावर दाखवते. हे बघा, अशा प्रकारे 16 पाकळ्या झाल्या आहे. 2 चेन करून घ्यायच्या शेवटी आणि या 3rd चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. इतका पार्ट तयार झाला. एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आणि असे आपल्याला 4 पीस तयार करायचे आहेत. हे 2 समोरच्या साईडला लावायसाठी आणि 2 मागच्या साईडला लावायसाठी. हे 4 झाल्यानंतर काय करायचं ते बघूया आपण. पुढचा भाग करण्यासाठी हा आता डार्क ग्रीन कलर घ्यायचा आहे. इथे पण स्लिप नॉट करून घेऊ सुरुवातीला. आणि हे जे 2 चेनची गॅप आहे तिथे कोणत्याही एका गॅप मध्ये सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 चेन 1 2 3 आणि या लूप मध्ये एक डबल क्रोशा गॅप मध्ये. ह्या 3 चेनचा एक डबल क्रोशा. आता हा एक घेतला, 2 डबल क्रोशे झाले, परत 3 डबल क्रोशे झाले. आता नेक्स्ट गॅप मध्ये ट्रिपल क्रोशे करायचे आहे आपल्याला. आणि नेक्स्ट गॅप मध्ये जाताना चेन नाही घ्यायची, डायरेक्ट आपण ट्रिपल क्रोशे करत आहोत. हा दुसरा. परत त्याच गॅप मध्ये एक आणखी ट्रिपल क्रोशे. त्यानंतर दोन चेन 1 2 आणि परत त्याच गॅप मध्ये ट्रिपल क्रोशे 1 2 सेम गॅप मध्ये करत आहोत आणि 3. या गॅप मध्ये 6 ट्रिपल क्रोशे झाले आहे आणि 3 ट्रिपल क्रोशानंतर 2 चेनची गॅप. आता नेक्स्ट गॅप मध्ये डबल क्रोशे करायचं. सेम गॅप मध्ये 3 डबल क्रोशे 2 3. परत नेक्स्ट गॅप मध्ये जायचं आहे आणि एकही चेन करायची नाही. पण आता नेक्स्ट गॅप मध्ये काय करायचं आहे, हा डबल क्रोशे करायचे आहे. 1 2 3. परत त्याच्या पुढच्या गॅप मध्ये 3 डबल क्रोशे 1 2 3. तुमचा पॅटर्न लक्षात येत असेल. 3 डबल क्रोशे 3 हाफ डबल क्रोशे, परत 3
डबल क्रोशे. आता पुन्हा हा कॉर्नरचा भाग बनवायचा आहे, तर त्यासाठी ट्रिपल क्रोशे करायचे आहेत. नेक्स्ट गॅप मध्ये 6. पहिले 3 करून घ्यायचे. एक झाला, दुसरा, तिसरा, त्यानंतर 2 1 2. आता सेम गॅप मध्ये परत 3 ट्रिपल क्रोशे करायचे. एक झाला, हा दुसरा, हा तिसरा. म्हणजे ही आपली एक बाजू झाली आहे. हाताचा चौकोन बनणार आहे, तर त्या चौकोनाची ही एक बाजू तयार झाली. कॉर्नरला 6 ट्रिपल क्रोशे, त्यानंतर 3 डबल क्रोशे, त्यानंतर 3 हाफ डबल क्रोशे, परत 3 डबल क्रोशे आणि नंतर हे 6 ट्रिपल क्रोशे आणि 3 नंतर 2 चेनची गॅप. तर हाच पॅटर्न आता तिन्ही साईडला करून घ्यायचा. या साईडला, या साईडला आणि या साईडला. त्यासाठी इकडे आता हे 3 डबल क्रोशे, 2 3, त्यानंतर 3 हाफ डबल क्रोशे, नंतर 3 डबल क्रोशे. परत कॉर्नरला असा पॅटर्न. तर हे इतकं झाल्यावर दाखवते मग. हे बघा, 4ही साईड्स पूर्ण झाले आहे आणि प्रत्येक साईड मध्ये 3 सेट झाले आहेत. एक सेट 3 डबल क्रोशेचा, मधात हाफ डबल क्रोशेचा, नंतर पुन्हा 3 डबल क्रोशाचा. इथे पण तसंच झालंय. इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि एक चेन करून हा सुद्धा धागा कापून घ्यायचा.